ओम नमः शिवाय. भाविक हो, श्रावणाच्या या पवित्र महिन्यात प्रत्येक शिवभक्ताने ही गोष्ट नक्की जाणून घेतली पाहिजे. शिवपुराणात सुतांनी स्वतः सांगितलेल्या या महत्त्वपूर्ण गोष्टी केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर प्रत्येक शिवभक्ताच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी आहेत. दान, पूजा, पार्थिव लिंगाची उपासना आणि शिवनामस्मरण या 4 गोष्टींचे नेमके काय महत्त्व आहे, यामुळे भगवान महादेवाची कृपा कशी प्राप्त होते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणात सांगितलेला हाच अत्यंत महत्त्वाचा संदेश सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. हर हर महादेव. ऋषीजन सुतांना म्हणाले, आता आम्हास अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवार्चनाचे महत्त्व या विषयाची माहिती सांगावी. सूत म्हणाले, महर्षीजन हो, ज्या पुरुषांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे त्यांनी नित्याने सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे. याला अग्नियज्ञ असे म्हणतात. ब्रह्मचारी पुरुषास समिधा देणे हा देखील अग्नियज्ञ होय. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जोपर्यंत अविवाहित आहोत तोपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे कडक पालन करावे. व्रताचे आमरण व जपाचे अनुष्ठान करावे. हा त्यांचा अग्नियज्ञ होय. संन्यासी लोक आत्म्याला अग्निसमान मानतात. शरीर रक्षणासाठी थोडे अन्न ग्रहण करणे हा त्यांच्यासाठी अग्नियज्ञ होय. दिवसा सूर्यामध्ये अग्नी अधिष्ठित असतो, त्यामुळे प्रातःकाली सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञा समान आहे. इंद्रादी सर्व देवतांनी अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ म्हणतात. चुडा करणाऱ्या संस्कारामध्ये विधियुक्त हवनकर्म केले जाते, तोही देवयज्ञ होय. देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे हा देखील देवयज्ञ होय. नित्यनियमाने श्रवण, पठण, अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. सकाळी अथवा सायंकाळी हा ब्रह्मयज्ञ करावा. शिवजींना सृष्टीच्या आरंभी लोकांनी उपयोगी पडावे म्हणून वाराची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. वाराचा स्वामी सूर्य, त्या वाराला रविवार असे नाव देण्यात आले. त्यानंतर मायाशक्तीचा वार बनविला. त्याचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले. कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचा स्वामी केले. त्यानंतर विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम याचे वाद निर्माण झाले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमे त्याचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावानुसार बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे वार अस्तित्वात आले. रविवारी सूर्याची उपासना, सोमवारी चंद्राची, मंगळवारी मंगळाची, बुधवारी बुधाची, गुरुवारी गुरुची, शुक्रवारी शुक्राची, शनिवारी शनीची उपासना केल्यास पुण्यफल प्राप्त होते. त्या देवतांच्या मंत्राचा जप करणे, त्याच्यासाठी होम करणे, त्यांना आवडणाऱ्या वस्तूचे दान करणे, त्यांच्यासाठी तपश्चर्या करणे, त्यांच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची षोडशोपचार पूजा करणे ह्या 5 प्रकारच्या आराधना आहेत. जो श्रद्धाभक्तीने आपली नित्यपूजा आराधना करतो त्याच्यावर शंकर कृपा करतात. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने देवाची आराधना करावी. समाजाच्या हितासाठी ज्या काही सुखसोयी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करावा. धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी, तलाव निर्माण करून जलाची व्यवस्था करावी. विघ्नेश्वर संहितामध्ये अध्याय 15 मध्ये देश, काल, पात्र व दान याचे वर्णन केले आहे. ऋषी म्हणाले, सूतजी, आपण आम्हाला देश, काल, पात्र यासंबंधी माहिती सांगा. सूत म्हणाले, मुनिजन हो, देवयज्ञासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे. आपल्या शुद्ध घरात केलेली पुण्यकर्म उत्तम फलदायी होतात. तसेच पुण्य वृक्षाचा परिसर, देवालय, तीर्थस्थान, पवित्र नदी किनारा, समुद्र तट, पर्वत शिखर ही स्थाने अनुष्ठान करण्यासाठी योग्य आहेत. पण जेथे आपले मन अधिक रमते तेथे अनुष्ठान करावे. कोणत्याही काळामध्ये शुद्ध अंतःकरणाने केली सत्कर्म फलदायी असतात. साधू संतांचा सहवास हा अधिक पावन असतो. संतसंग हा सर्वात मोठा पुण्यकाळ होय. तप करणारे योगी, ज्ञानी, यती हे मानवाच्या पातकाचा नाश करतात. ते पूजनीय असतात. जे गायत्री मंत्राचे पुरस्चरण करतात ते सर्वांचा उद्धार करतात. महात्मे दान, सेवादी सत्कर्मासाठी पात्र असतात. उपाशी असलेल्या जीवाला अन्नदान करावे म्हणजे पुण्यफल लाभते. गरीब सदाचारी माणसाला दानधर्म करावा. वेद जाणणाऱ्यांना, ब्राह्मणांना आणि गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म केल्याने सत्यलोकी गती प्राप्त होते.
शिवाची उपासना करणाऱ्यांना दान केले तर शिवलोकी गती मिळते. सद्भावनेने केलेला दानधर्म हा श्रेष्ठ होय. गाय, भूमी, तीळ, वस्त्र, धान्य, गूळ इत्यादी प्रकारचे दान द्यावे. गोदान पुरातन काळातून श्रेष्ठ मानले आहे. तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते. गुळाचे दान दिल्याने मधुर असे भोजन प्राप्त होते. काळ आणि ऋतूला अनुसार ज्याला जे शक्य असेल त्याने ते दान द्यावे. सद्गुरूंच्या मुखातून वेद, शास्त्र, पुराणांचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ अवश्य मिळते. त्यावेळी बुद्धीचा असा निश्चय होतो, त्यावेळी त्याला उच्च कोटीची आस्तिकता म्हणतात. मंत्र, स्तोत्र आणि जप यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात. व्रताचे आचरण, तीर्थयात्रा याला शारीरिक पूजन म्हणतात. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ दान होय. सत्कर्म कधी सोडू नये. तपश्चर्या करून आपणास जे ज्ञान प्राप्त झाले ते इतरांना द्यावे. विद्येश्वर संहितामध्ये 16वा अध्यायामध्ये देवप्रतिमेचे पूजन, पूजनाचे पुण्यफल आणि शिवलिंगाचे स्वरूप सांगितले आहे. ऋषीजन सुतांना म्हणाले, ज्या योगी सर्व अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजेविषयी आपण सांगावे ही नम्र प्रार्थना. सूत म्हणाले, पृथ्वी ही अन्न, वस्त्र इत्यादी वस्तू निर्माण करते, म्हणून मृत्तिकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखाचे निवारण होते आणि इष्ट मनोगत पूर्ण होते. ज्या साधकाला प्रतिमेचे पूजन करायचे आहे त्यांनी नदी, तलाव अथवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी. त्या मातीमध्ये सुगंधी द्रव्य मिसळून ती शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर ती चांगली मळावी. त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवताची अशी मूर्ती बनवावी. तिच्या हातात आयुधे असावीत. तिला वस्त्रे, आभूषणे चढवावीत. ती आसनावर ठेवून आदर भावनेने तिचे पूजन करावे. गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव अथवा शिवलिंग याची पार्थिव प्रतिमा बनवून त्याचे पूजन करावे. त्याची षोडशोपचारपणे पूजा करावी. शिवलिंगाला 1/2 किलो अन्नाचा नैवेद्य दाखवावा. देवतांचा अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. गंध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्य वाढते. धूप अर्पण केल्याने धन वाढते. दिव्याने ओवाळल्याने ज्ञान वाढते आणि तांबूल समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्यास जसे शक्य आहे त्यांनी आराध्य देवतेचे प्रतिमेचे पूजन करावे. ज्याला मानसपूजेची आवड आहे त्याने शांत मनाने मानसपूजा करावी. जी साधक ज्या देवतेची आराधना करतो तो त्या लोकी जातो. गणेशाची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते. इच्छित मनोरथ पूर्ण होतात. विष्णू पूजन, अंबिका पूजन हेही महत्त्वाचे. श्रावण मासात अंबिकेचे पूजन करावे. कार्तिक मासात महादेवाचे पूजन करावे. स्थावर जंगम संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे. बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद हा शिवस्वरूप आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व शिवशक्ती स्वरूप आहे. नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे. नाद म्हणजे शिव, बिंदू म्हणजे शक्ती विश्वाचा आधार आहे. शिवपदा आणि पार्वती माता यांची लिंग रूपाने पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. जीवाला जन्मतः प्राप्त झालेला शरीर 6 भावविकारांनी युक्त असते. त्यामुळे तो विविध पाशात अडकून पडतो. जन्ममृत्यू लोकी संसार चक्रातून त्याची सुटका व्हावी असे वाटत असेल त्याने शिवजींना शरण जावे व नित्य शिवलिंगाचे पूजन करावे. विद्येश्वर संहितामध्ये अध्याय 17 मध्ये प्रवणाचा महिमा, जपयोग, कर्ममाया, ज्ञानमाया, शिवलोक व शिवभक्ताचा सत्कार याबद्दल माहिती दिली. ऋषीजन सुतांना म्हणाले, आपण आम्हाला षडलिंगाचे स्वरूप, प्रणवाचे काय महत्त्व आहे ते कथन करावे. तसेच शिवभक्तांना सत्कार केल्याने काय फळ प्राप्त होते याचे निरूपण करावे. सूत म्हणाले, महर्षींनो, ओंकारालाच प्रणव म्हणतात. प्र म्हणजे प्रकृतीतून निर्माण झालेली महासागर आणि नवा म्हणजे नौका. जीवाला भवसागरातून तारून नेणारी नौका म्हणजे प्रणव. जोपर्यंत मोक्षापर्यंत नेतो तो प्रणव. जो दिव्य असे ज्ञान देतो तो प्रणव. प्रणवाचे 2 प्रकार आहेत, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव आहे. नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात. ओम हे सर्व साधनांचे सार आहे. म्हणून जीवनमुक्त पुरुष देखील देह ठेवेपर्यंत प्रणवाची साधना करतात. प्रणवाच्या 9 कोटी जप केला तर मानवाचे अंतःकरण शुद्ध होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वावर विजय मिळवता येतो. तपश्चर्या करण्यासाठी जप आवश्यक आहे.
ओम नमः शिवाय असा जप करावा. आपल्या उपासनेचे स्थान निश्चित करावे. साधना करताना प्रमाणात भोजन घ्यावे. मौन पाळावे. साधना वाढेल तसे तसे हृदय शुद्ध होत जाईल. जप करताना शंकराच्या स्वरूपाचे चिंतन मनामध्ये करावे. त्याच्या जटेतून गंगा प्रकट होत आहे. त्याच्या भाळावर चंद्रकोर दिसत आहे. त्याचे वाम अंकावर उभवती उमा आहे. मुनिजन हो, आता तुम्हाला कर्ममाया आणि ज्ञानमाया याविषयी माहिती सांगणार आहे. मा म्हणजे लक्ष्मी, या म्हणजे ह्यात अर्थात प्राप्त होणे. या लक्ष्मीमुळे कर्मयोग प्राप्त होतो, म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हणतात. तिच्यामुळे ज्ञानभोग प्राप्त होतो, म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया म्हणतात. कर्मलोकामध्ये जन्म, मृत्यू, अहंकार हे सर्व आहे आणि ज्ञानलोकामध्ये जे काही आहे काही नाही तेथे अक्षय, मोक्ष, सुख आणि विनम्रता आहे. जे सत्य, अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन शंकराची पूजा करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात. साधकाने स्वतः शिवरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग याचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. त्याची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा करावी. शिवलिंगाचा नादरूप व शक्तिरूपाला बिंदुरूप मानून जे परस्पराला मिळालेल्या शिवलिंगाच्या व शक्तिलिंगाचे अर्थात शिवभक्तीचे पूजन करतो तो शिवरूप बनतो. देवाची पूजा करता करता आपणच देवरूप बनून जातो. शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात. जो मनुष्य त्याची मनोभावे पूजा करतो त्याची मनोकामना पूर्ण होते. विद्येश्वर संहितामध्ये 18व्या अध्यायामध्ये बद्ध व मोक्षाचे स्वरूप, शिवलिंग प्रकार, भस्मधारण रहस्य आणि शिवभक्ताचे आचरण सांगितले आहे. ऋषी म्हणाले, सूतजी आपण श्रेष्ठ आहात, तरी कृपया बंधन मोक्षाचे स्वरूप समजून सांगा. सूत म्हणाले, प्रकृती आदी 8 बंधनांनी बांधल्या गेल्यामुळे आम्हाला जीव ही संज्ञा प्राप्त होते. बंधनात अडकलेला जीव बद्ध म्हटला जातो. तो 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त असे म्हणतात. बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो त्यांना मुक्त जीव म्हणतात. सूक्ष्मदेह जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतात. सूक्ष्मदेव जागृत अवस्थेत व स्वप्न अवस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतात किंवा कारणदेह आत्मनंदाचा अनुभव प्राप्त करून देतो. शिवलिंगाची पूजा केल्या मुक्ती क्रमशः प्राप्त होत जाते. म्हणून शिवजींचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्याचेच पूजन केले पाहिजे. शिव तप, शिवमंत्राचा जप, शिवजींचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व काळ शिवचिंतनात व्यतीत करावा. तो अंती शिवजींना प्राप्त होतो. पृथ्वीवर 5 प्रकारची लिंगे आहेत. स्वयंभू लिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठितलिंग, चरलिंग, गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार पूजा कर्म करावीत. इष्टदेवतेला अभिषेक करून तांदळाची खीर इत्यादी पक्वानांनी युक्त असा नैवेद्य अर्पण करावा. पूजा संपन्न झाल्यावर शिवलिंग बंदपेटीत ठेवून घरातच शुद्ध जागी ठेवावे. निवृत्ती मार्ग लोकांनी आपल्या हातावर शिवलिंगाची पूजा करावी आणि भिक्षा मागून आणलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. शिव म्हणजेच शी अधिक ई अधिक व यातील शकराचा अर्थ आहे. नित्य सुख, शक्ती, समाधान इकाराचा अर्थ आहे पुरुष व वचा आकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपी शक्ती. या रूपालाच शिव असं संबोधले जाते. म्हणून शिव हाच आपला आत्मा मानून त्याची पूजा करावी. आपल्या अंगावर भस्म धारण करावे. कपाळाला त्रिपुंड धारण करावे. पूजेमध्ये ओल्या भस्माचा उपयोग करावा. शुद्धी कर्मासाठी निर्जल भस्म वापरावे. दुःखांची मूळ व्याधी आहे आणि व्याधीमुळे मूळ पातक आहे. धर्माचरणाने पाप दूर होते. शिवजींना अनन्य भावाने शरण जावे म्हणजे ते भक्ताचे दुःख व व्याधी याचे निवारण करतात. शिवभक्ताने सत्य, अहिंसा, सुचित्व, सदाचार इत्यादी गुणांनी युक्त व्हावे. शुद्ध अन्नाचे सेवन करावे. आपली साधना कोठे प्रकट करू नये. जे भक्त असतील त्यांनी शिवजींना महिमा सांगावी. विद्येश्वर संहितामध्ये 19व्या अध्यायामध्ये पार्थिव लिंगपूजन बद्दल माहिती सांगितली आहे. ऋषी म्हणाले, आता आपण आम्हाला पार्थिव लिंगपूजनाचा महिमा वर्णन करून सांगावा ही प्रार्थना. सूतजी म्हणाले, महर्षींनो, सर्व लिंगांमध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ. त्याच्या पूजनाने विविध सिद्धी प्राप्त होते. त्याची उपासना करून आजपर्यंत ब्रह्म, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेक भक्तांनी मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत.
निरनिराळ्या युगात वेगवेगळ्या प्रकारची लिंगे तयार केली जातात. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापार युगात पाण्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे. पार्थिव मूर्ती ही श्रेष्ठ मानली आहे. तिच्या पूजनाने तपश्चर्यापेक्षाही अधिक पुण्यफल लाभते. ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा, मंत्रामध्ये ओंकार, वर्णामध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण, नरकामध्ये काशी, व्रतामध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैली शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. शुद्ध अंतःकरणाने पार्थिव लिंगाची पूजा केली तर पुण्य वाढते, धनधान्य ऐश्वर्य वृद्धिंगत होते, मन समाधानी राहते आणि सात्विक ऐश्वर्य वाढत जाते. सर्व इष्टकार्य सिद्ध होतात. जो शास्त्रशुद्ध उपचाराने श्रद्धा भक्तिपूर्वक अंतःकरणाने पार्थिव लिंगाचे व त्या वेदीचे पूजन करतो त्याला काही कमी पडत नाही. देह ठेवल्यानंतर तो रुद्रलोकी जातो. तो त्रिकाल संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो. तो निश्चितच जीवनमुक्त होतो. अशा भक्ताच्या दर्शनाने, त्याच्या पदस्पर्शाने अनेकांची पापे नाहीशी होऊन जातात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची मनोभावे पूजा करतो तो अनंत काळ शिवलोकी राहतो. जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. जो शुद्ध प्रेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे मागणे नसते. त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. उत्तम कुळात जन्म प्राप्त होतो. सुद्धा पार्थिव लिंगाचे पूजन करत नाही त्याला घोर नरकाची प्राप्ती होते. पार्थिव लिंग हे अखंड तयार करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ लाभत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग हे अखंड स्वरूपाचे असते. वेदिका ही महाविद्या आहे आणि महेश्वर देव हे लिंगरूप आहेत. म्हणून स्थावर लिंगात द्विखंडात असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थावर याच्या पूजनेने फल असते तरी अंतःकरणे पार्थिव लिंग मनोभावे करावे. विद्येश्वर संहितामध्ये अध्याय 20 पार्थिव लिंग पूजनाचा शास्त्रसिद्ध विधी सांगितला आहे. सूत म्हणाले, हे महर्षीजन हो, तुमच्या मनात वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे. त्यामुळे मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत सांगत आहे. ही पूजा मुक्तिदायक आहे. प्रारंभी विधीनुसार मंगल स्नान करावे. संध्या केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर ऋषी, मनुष्य आणि पितरांसाठी तर्पण करावे. भगवान शंकराचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. नंतर शांत मनाने पार्थिव लिंगाची भावपूर्ण पूजा करावी. नदीकाठी, पर्वतावर, वनामध्ये, शिवालयात कोणत्याही ठिकाणी पूजा करावी. मातीच्या गोळ्याला आकार देऊन लिंग तयार करावे. प्रारंभी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पूजा सामग्रीवर प्रोक्षण करून ते सिद्ध करून घ्यावे. भूभारी मंत्राने क्षेत्रसिद्धी करावा. अपोत्स्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमः शंभनाम या मंत्राने तैत्र शुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर नमोस्तु नीलगिर्वाय या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. एतते रुद्रवसः या मंत्राने शिवजींना आसन द्यावे. ना नमो महंतम मंत्राने आवाहन करावे. येथे या ते रुद्र या मंत्राने शिवजींना आसनावर बसवावे. यामिषी या मंत्राने शिवजीच्या अंगावर न्यास करावा. आद्योच्चत मंत्राने अधिवासन करावे. असो यत्राभ्रो मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा. देवाच्या समीप जावे. पद्यस्नान समर्पित करावे. रुद्र गायत्रीचे अर्ध घ्यावे. महामृत्युंजय मंत्राचे आचमनीन द्यावे. दुधाने स्नान घालावे. दह्याने स्नान घालावे. साजूक तुपाने स्नान घालावे. साखराने व पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर करगोटा अर्पण करावा. उत्तरीय वस्त्र व यज्ञोपवीत अर्पण करावे. पांढरे गंध लावावे. अक्षदा वाहाव्यात. फूल अर्पण करावे. धूप लावावा. उदबत्ती ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवीत नैवेद्य दाखवावा. निरांजन ओवाळावे. साष्टांग प्रणिपात करावा. शिवयागाचा पाठ करून शिवाजीचे विसर्जन करावे. पार्थिव लिंगाची पूजा शिवजीच्या नावे उच्चारून करावी. हर महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकधृक, शिवपशुपती व महादेव ही 8 नामे उच्चारावीत. ओम ईराय नमः म्हणून लिंग बनविण्यास माती आणावी. महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शांभवे नमः
प्रतिष्ठार्पण करावे. ओम शूलपाणवे नमः याने आवाहन करावे. ओम पिनाक दृश्य नमः स्नान घालावे. ओम नमः शिवाय नमः पूजा करावी. ओम पशुपते नमः क्षमा याचना करावी. ओम महादेवाय नमः या मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे. शिवजींची प्रतिमा डोळ्यासमोर आणावी. अनेक स्तोत्रांनी त्याचे स्तवन करावे. शिवजी, मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा व माझे रक्षण करा. ओंजळीतील फुले व अक्षदा शिवजींना अर्पण करा. त्यांना साष्टांग नमस्कार घालावा. शिवस्तुती करावी आणि पुन्हा नम्र भावाने वंदन करून साष्टांग प्रणिपात करावा. विद्येश्वर संहिता अध्याय 21 मध्ये पार्थिव लिंग पूजनाचे महात्म्य सांगितले आहे. ऋषी म्हणाले, सूतजी, कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आम्हास सांगावे. सूत म्हणाले, आपली कामना पूर्ण होण्यासाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आता मी सांगत आहे. विद्यार्थ्यांनी 1000 लिंगाची पूजा करावी. पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्यांनी 1500 लिंगाची पूजा करावी. वस्त्रांची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी 1 कोटी शिवलिंगाची पूजा करावी. पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी 1000, दया इच्छा करणाऱ्यांनी 3000, तीर्थयात्रा इच्छा करणाऱ्यांनी 2000, मित्रांची इच्छा करणाऱ्यांनी 3000, दारिद्र्य घालवण्यासाठी 5000 लिंगाची पूजा करावी. नित्यपूजेचे एक लिंग पाप नाहीसे करते. शिवलिंगाच्या नित्यपूजनाने सर्व संकटातून मुक्तता मिळते. भवसागरातून तरुण जाता येते. सर्व देवता लोक शिवलिंग पूजा करतात. शिवलिंगाबरोबर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत. त्यांच्या समवेत सर्व भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तीचे पूजन करावे. त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे पूजन करावे. ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृषक, स्कंद, कर्पदीश्वर, सोम, शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता, बिल्वपत्र वाहून पूजन करावे. त्यानंतर भगवान शिवाजी समोर वीरभद्राचे आणि कीर्तिमुखाचे पूजन करावे. 11 रुद्रांचे शास्त्रविधीपूर्वक पूजन करावे. त्यानंतर पंचाक्षर मंत्राचा जप शतरुद्र पाठ करावा. त्याचप्रमाणे शिवाची विविध स्तुती स्तोत्रे म्हणावी. तसेच शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना अत्यंत आदराने नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. त्यामुळे शिवसायुज्यता प्राप्त होते. सर्व शिवपूजन हे शास्त्रविधीनुसार करावे. रात्रीच्या समयी करावयाची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख करावीत. शिवपूजन हे देखील उत्तरेकडून तोंड करून करावे. शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथे देखील पूर्व दिशा शिवजीच्या समोर येथे असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवाजीचे वामंग असते, तेथे शक्तिरूप उमादेवी विराजमान असते. त्यामुळे पूजा करणाऱ्यांनी उत्तरेला बसू नये. दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजा करावे. शिवा उपासकाने भस्माचा त्रिपुंड लावावा. रुद्राक्षाची माळ धारण करावी. बिल्वपत्रे इत्यादी साधन सामग्री बरोबर घेऊन पूजेला बसावे. म्हणजे पूजा करताना उठावयास लागणार नाही. अत्यंत एकाग्रतेने आणि शांतपणाने पूजा करावी. अध्याय 22 मध्ये शिवनैवेद्य आणि बिल्व महिमा हे सांगितले आहे. ऋषी सुतांना म्हणाले, भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले, तरी शास्त्र काय सांगते ते आपण आम्हाला सांगावे. तसेच बिल्वपत्राचा महिमा वर्णन करून सांगावा. सूत म्हणाले, अनेक जण शिवव्रताचे पालन करतात म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. त्या एकाग्र चित्तेने श्रवण करा. शिवजींचा नैवेद्य अवश्यही भक्षण करावा. शिवनैवेद्य जरी प्रसन्नतेने पाहिला तरी अनेक पापे नाहीसे होतात आणि जर प्रत्यक्ष श्रद्धा भावनेने खाल्ला तर पाप नाहीसे होते आणि निश्चित पुण्याही वाढते. शिवजींचा नैवेद्य ग्रहण केल्याने शिवसायुज्यता प्राप्त होते. ज्या घरामध्ये शिवजींना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अत्यंत पवित्र बनते. शिवजीचे स्मरण करून नैवेद्य ग्रहण करावा. जो मनुष्य शिवजींना नैवेद्य अग्रह मानतो, खात नाही, तो महापातकी समजावा. ज्यांनी परमश्रद्धेने शिवदीक्षा घेतली आहे अशा शिवभक्तासाठी हा नैवेद्य जणू काही मंत्रप्रसादच आहे. ज्यांनी अन्नदेवतेंचे उपासनेसाठी दीक्षा घेतली आहे आणि त्यांनी शिवभक्ती ही प्रिय आहे त्या सर्व भक्तांना शाळीमाग्रलिंग, रसलिंग, केशरलिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवलिंगाच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो नैवेद्य ग्रहण केल्यामुळे त्याला चंद्रायन व्रता एवढे पुण्य
प्राप्त होते. जो मनुष्य शिवलिंगाला शास्त्रविधीपूर्वक स्नान घालतो आणि स्नानाच्या जलाने 3 वेळा आचमन करतो, त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक अशी त्रिविधा तापे ताबडतोब नाहीशी होतात. बिल्ववृक्ष महादेवाचं रूप आहे. देवतांनी देखील त्याची स्तुती केलेली आहे. सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थे मांडली आहेत, ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंगस्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो, तो निश्चितच शिवपदाला प्राप्त होतो. जो बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर जलाचे सिंचन करतो, त्याला तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त होतो. जो गंध फुलांनी बिल्व मुळाचे पूजन करतो, त्याला सुख, शांती, संतती प्राप्त होते. बिल्व मुळाशी दीप प्रज्वलित करावा. बिल्व वृक्षाखाली जो शिवभक्ताला भक्ती भावनेने भोजन देतो, त्याला अनेक प्रकारचे पुण्यफल लाभते. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत ठेवून घरात शुद्ध स्थानी ठेवावे. विद्येश्वर संहिता अध्याय 23 मध्ये शिवनामाचा महिमा सांगितला आहे. ऋषी म्हणाले, सूतजी, आपणास नमस्कार असो. आपण आम्हाला शिवनामाचा महिमा सांगावे. सूत म्हणाले, शिवजींची जे उपासना करतात ते खरोखर धन्य आहेत. त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. शिवमुखातून शिवनामाचा उच्चार झाला तर अनेक पापांचा नाश होतो. खरोखर शिवनामाचा महिमा आगाध आहे. पापकर्मामुळे अनेक प्रकारची फळे प्राप्त होतात. त्या सर्व पापी फळांचा नाश शिवनामामुळे होतो. शिवनामास गंगा म्हणतात. या गंगेमध्ये आजपर्यंत अनेक लोक परमपवित्र झाले. सातत्याने जो शिवनामाचा उच्चार करतो, तोच ज्ञानी, तोच योगी, तोच परमपवित्र. जगात असे कोणतेही पाप नाही की जे शिवनामामुळे नष्ट होत नाही. शिवनामरूपी नौकेत जे कोणी बसतात ते भवसागरात सहजपणे पार करतात. शिवनाम हे अमृत आहे, त्याचे अवश्यही सेवन करावे. जन्मोजन्मीचे पुण्य ज्याने जमविलेले असते त्यालाच शिवनामाची प्राप्ती होते. पुरातन काळापासून शिवनामाचा महिमा अनेक ऋषीमुनींनी वर्णन केला आहे. शुद्ध अंतःकरणाने निस्वार्थ भावनेने शिवनाम जपावे. विद्येश्वर संहितामध्ये भस्म महिमा व तो धारण करणाऱ्यांचा विधी सांगितला आहे. शंकराची उपासना करणाऱ्यांना भस्मधारण विधी ही मंगलकारक आहेत. 2 प्रकार, एक महाभस्म व स्वल्पभस्म. वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावे. अग्निहोत्रातील भस्माने त्रिपुंड काढावा. भस्मामध्ये जलाचे मिश्रण करून संपूर्ण शरीरावर भस्म धारण करावे. जो मनुष्य परमश्रद्धेने भस्मलेप व त्रिपुंड धारण करत नाही, त्याला शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण शरीरात प्रवेश करतात, त्याने तेवढी शिवलिंगे धारण केली आहेत असे समजावे. भस्मामुळे आरोग्य व आयुष्य याची वाढ होते. भस्म अंगावर धारण केले तर त्याच्या 3ही रेषांवर 9 देवता वास करतात. पहिल्या रेषेवर प्रणववातीत अकार, ग्रहपत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रवणातील आकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, दिनवत्सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. आणि तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आहवनीय अग्नी, परमात्मा, तमोगुणातील लोक, ज्ञानशक्ती, सामदेव, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. मानवाने देश कलादिकांचा विचार करून भस्म आमंत्रित करावे. सर्वांगास भस्म लावावे. शक्य असेल त्रिपुंड काढावा. शिवजींचे स्मरण करावे. नमःशिवाय मंत्र म्हणावा. विद्येश्वर संहितामध्ये अध्याय 25 मध्ये रुद्राक्ष महिमा सांगितला आहे. सूत म्हणाले, सौनकजी, मी रुद्राक्षाचा महिमा सांगणार आहे, तर एकाग्र चित्तेने श्रवण करावा. रुद्राक्ष हे परमपवित्र असून शिवजींना अत्यंत प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने, त्यावर जप केल्याने सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात. पूर्वी श्री शंकरांनी पार्वतीला रुद्राक्षाचा महिमा सांगितला. एके दिवशी लीलावश होऊन मी डोळे उघडले. माझ्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. त्याच्यातून रुद्राक्ष नावाचा वृक्ष निर्माण झाला. त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि सर्वांना दिले. त्यानंतर भूलोकी रुद्राक्षांचे वृक्ष निर्माण झाले. तेव्हापासून याचा महिमा वाढला. पांढरी, लाल, पिवळे आणि काळी अशी 4 प्रकारचे रुद्राक्षे आहेत. रुद्राक्षे आकाराने जसे जसे लहान होत जाते तसे तसे ते अधिक फल देणारे असते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष अधिक फलदायी असते. रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावे. संन्यासी लोकांनी
प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या माणसाने पूर्ण शाकाहारी राहून कोणत्याही वचनाच्या आधी राहू नये. फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणताही मनुष्य दुराचारी होत नाही. सर्व प्रकारचे परमात्म्याचे नियम हे माणसाने सदाचारी राहून आपल्यातील देवत्व प्रकट करावे यासाठी आहे. रुद्राक्ष धारण करून जो कोणी दुराचाराने वागेल त्याला विविध प्रकारच्या पापांचे प्रायश्चित्त भोगावे लागेल. यासाठी सत्संगती करावी, सदाचारी बनावे व रुद्राक्ष धारण करावे. अनेक मुखांची रुद्राक्षे असतात, त्यावर विविध प्रकारची देवदेवता असतात. हे पार्वती, रुद्राक्षाचे 14 प्रकार आहे. त्याला धारण करण्याचे मंत्र सांगतो. ओम ह्रीं नमः, ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम हूं नमः, ओम हूं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं हूं नमः, ओम क्रौ क्षौ रौ नमः, ओम ह्रीं नमः, ओम नमः. या 14 मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षामुळे भूतपिशाचाची बाधा होत नाही. सूत म्हणाले, हे मुनिश्चरो, रुद्राक्षाचा महिमा भगवान शिवजींनी पार्वतींनी सांगितला. त्याचे कथन केले. भस्म व रुद्राक्ष धारण करून शिवाजी उपासना करावी. कोणतीही उपासना ही व्यर्थ जाणार नाही. विद्येश्वर संहिता अध्याय पूर्ण. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रुद्र संहिता सोबत. तोपर्यंत पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.